नमस्कार मित्रो, आपण सौर कृषी पंपासाठी ऑनलाइन अर्ज केलेला आहात का? जर आपण ऑनलाइन अर्ज केला असाल तर जिल्हा निहाय यादी आपल्याला आपल्या मोबाईलवरती पाहता येणार आहे। कोण कोण लाभार्थी पात्र झालेले आहेत संपूर्ण माहिती आपल्याला भेटणार आहे। कशा पद्धतीने यादी डाउनलोड करायची, चला तर व्हिडिओला सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायला विसरू नका। डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला वेबसाईट देण्यात आलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या पेजवरती डायरेक्टली येऊन जाल। या पेजवरती आल्यानंतर सर्वात प्रथम इथे पाहू शकता आपल्याला इथे स्टेट निवडायचं आहे, आपलं राज्य। इथून पहा महाराष्ट्रामध्ये दोन ऑप्शन आहेत, एक म्हणजे महाराष्ट्र मेडा आणि महाराष्ट्र MSEDCL म्हणजेच MSEB ला आपल्याला अर्ज आता मागेल त्याला सौर कृषी पंप देण्यात आलेला आहे, त्यामुळे MSEDCL किंवा मेडा हा ऑप्शन सिलेक्ट करा। 2024 मध्ये आपल्याला MSEDCL महाराष्ट्र MSEDCL क्लिक करा। त्यानंतर आपला इथून जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पहा इथे पंप कॅपॅसिटी या पर्यायावर क्लिक करा। इथून तुम्हाला 3 HP 5 HP 7.5 HP जी तुम्ही HP सिलेक्ट केलेला होता ती HP तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे। उदाहरणासाठी 3 HP। त्यानंतर पहा इथे इयर ऑफ इन्स्टॉलेशन या पर्यायावरती क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला 2024 हा पर्याय सिलेक्ट करा किंवा ज्या सालातील बेनिफिशरी लिस्ट पाहायची आहे ते साल सिलेक्ट करू शकता। उदाहरणासाठी 2024 या पर्यायावर क्लिक करतो। यानंतर पहा इथे गो ऑप्शन आहे, या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर थोडा वेळ घेईल। यानंतर पाहू शकता यादी आपल्या समोर ओपन झालेली आहे। इथे पाहू शकता ही खाली याल तशा पद्धतीने तुम्हाला ही लिस्ट ओपन होईल। आता ही यादी इथे पुढे एरो देण्यात आलेला आहे, नेक्स्ट पेज असं नेक्स्ट पेज करत जाल त्यावेळी हा पुढील बेनिफिशरी लिस्ट ही ओपन होणार आहे। यामध्ये पहा ॲप्लिकेशन नंबर आहे, फार्मर नेम आहे, त्यानंतर फादर नेम, जेंडर आहे, त्यानंतर पहा कंपनी कोणती सिलेक्ट केलेली आहे, कोणत्या कंपनीचा सौर पंप हवा आहे, त्यानंतर जिल्हा आपला, गावचे नाव सुद्धा इथे आलेलं आहे। इयर ऑफ इन्स्टॉलेशन हा ऑप्शन आहे म्हणजे 2024, पंप कॅपॅसिटी किती HP आहे ती, पंप टाईप आहे, पंप कॅटेगरी आहे, त्यानंतर पंप सब टाईप अशा पद्धतीचा ऑप्शन आहे। आपली यामध्ये नाव चेक करू शकता। अशा पद्धतीने आपल्याला सौर कृषी पंपाची लाभार्थी यादी पाहता येणार आहे। ह्या स्टेपनुसार तुम्ही तुमच्या गावची तसेच जिल्ह्याची यादीमध्ये आपलं नाव आहे का ते चेक करू शकता। यादी डाउनलोड करण्यासाठी एक्सेल, PDF आणि CSV फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता। PDF वरती क्लिक करा। PDF फॉर्मॅटमध्ये इथे तुमची बेनिफिशरी लिस्ट जिल्ह्याची डाउनलोड झालेली आहे, ही ओपन करून PDF तुम्ही पाहू शकता। हा व्हिडिओ सर्व नागरिकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनी जर ॲप्लिकेशन केला असेल किंवा ज्या लाभार्थ्यांना सौर कृषी पंप मिळालेला आहे त्यांची यादी अशा प्रकारे आपण पाहू शकता। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करा। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ आलेला आहे, त्याला टच करा आणि तो व्हिडिओ कंप्लीटली पहा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।